Class 12 Chemistry Chapter 10 Halogen Derivative. Classification of halogen derivative. Halogen derivative of hydrocarbon are classified mainly two types. First, on the basis of hydrogen skeleton to which halogen atom is bonded, the halogen derivative are classified as haloalkanes, haloalkenes, haloalkyne and haloarenes. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन करताना जो हॅलोजन ॲटम आहे तो कार्बन स्केलेटनच्या कुठल्या डेरिव्हेटिव्हला अटॅच आहे म्हणजे तो त्याच्यावरनं त्याचं क्लासिफिकेशन होतं. म्हणजे हॅलो अल्केन्स, अल्केनमध्ये असेल हॅलोजन तर हॅलो अल्केन्स, अल्किनला असेल तर हॅलो ॲलिन्स, आणि हॅलोजन जर अल्काइन्सला असेल तर हॅलो अल्काइन्स, आणि जर बेन्झिन रिंगला असेल तर हॅलो ॲरेन्स, असं त्याचं क्लासिफिकेशन हे केलं जातं. आता इथं एक्झाम्पल दिले आहेत आपल्याला. हे जे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे हॅलो अल्केनचं आहे. इथे बघा कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि त्याला एक्स म्हणजे हॅलोजन आहे. इथं हॅलो अल्केनचं एक्झाम्पल आहे, कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे आणि त्याला एक्स म्हणजे हॅलोजन अटॅच आहे. आणि हे हॅलो अल्काइनचं आहे, इथं कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे आणि त्याला एक्स म्हणजे हॅलोजन अटॅच आहे. आणि हे जे लास्ट एक्झाम्पल आहे हॅलो ॲरिनचं आहे, बेन्झिन रिंगला हॅलोजन हा अटॅच आहे. आता पुढचं जे क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स, किती हॅलोजन्स ॲटम आहेत, किती हॅलोजन ॲटम आहेत त्याच्यानुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. त्याच्यावरनं त्याचे टाईप पडतात मोनो, डाय, ट्राय, पॉली हॅलोजन कंपाऊंड. मोनो म्हणजे सिंगल, डाय म्हणजे डबल म्हणजे दोन हॅलोजन, ट्राय म्हणजे तीन हॅलोजन, पॉली म्हणजे खूप जास्त, त्याला आपण पॉली हॅलोजन कंपाऊंड म्हणतो. त्याच्यावरनं एक्झाम्पल आहे. आता हे जे पहिले एक्झाम्पल दाखवले मोनो हॅलोजन कंपाऊंड, इथं एक्स हा हॅलोजनसाठी वापरलेला असतो. तर इथे बघा एकच हॅलोजन आहे, इथे पण एकच हॅलोजन आहे, मोनो हॅलोजनचे कंपाऊंड आहेत. नंतर डाय हॅलोजन कंपाऊंडमध्ये बघा इथं दोन दोन हॅलोजन दाखवले आहेत. त्याच्यानंतर इथं जर बघितलं इथे पण दोन हॅलोजन दाखवले आहेत आणि इथे जर बघितलं तर इथे पण दोन हॅलोजन दाखवलेले आहेत. तर हे जे एक्झाम्पल आहेत हे डाय हॅलोजनचे कंपाऊंड आहेत. तिसरं जे दिलेलं आहे ट्राय हॅलोजन कंपाऊंड, इथे जर बघितलं तुम्ही तर तीन तीन एक्स दिसत आहेत आपल्याला, म्हणजे हे ट्राय हॅलोजन कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. इथं बेन्झिन रिंगला जर बघितलं तर तीन हॅलोजन दिसत आहेत, हे ट्राय हॅलोजन कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. पुढचा टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड. मोनो हॅलोजन कंपाऊंड are further classified on the basis of position of halogen atom and the type of hybridization carbon to which halogen is attached. आता जे मोनो हॅलोजन कंपाऊंड आहे त्यांचं परत क्लासिफिकेशन होतं. क्लासिफिकेशन होत असताना हॅलोजन ॲटमची पोझिशन कुठं आहे त्याच्यावरनं त्याचं क्लासिफिकेशन होतं. आणि ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम हा अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे. हायब्रिडायझेशन म्हणजे कुठलं कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं, तीन प्रकारचं हायब्रिडायझेशन असतं. एक आहे sp3, दुसरा आहे sp2 आणि तिसरा आहे sp. तर यापैकी कुठल्या कार्बनला अटॅच आहे त्याप्रमाणे आपण क्लासिफिकेशन त्याचं बघणार आहोत. पहिलं जे दिलेलं आहे आपल्याला अल्किल हॅलाइड और आपण त्याला म्हणू शकतो हॅलो अल्केन्स. याच्यात इन अल्किल halide or haloalkane, halogen atom is bonded to sp3 hybridized carbon which is part of a saturated carbon skeleton. आता याच्यात काय जो हॅलोजन ॲटम अटॅच आहे तो अल्केनला आहे. हॅलोजन ॲटम जो अटॅच असणार आहे तो कोणाला अटॅच आहे की जे कार्बनचं
स्केलेटन आहे ते sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे, म्हणजे सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन, म्हणजे जिथं सगळ्या ठिकाणी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणार आहे तिथे हॅलोजन अटॅच आहे. अल्किल हॅलाइड मे बी प्रायमरी, सेकंडरी और टर्चरी डिपेंडिंग ऑन द सबस्टिट्यूशन स्टेट ऑफ द कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच. मग जे अल्किल हॅलाइड असतात त्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्चरी अशा पद्धतीचं एक सबस्टिट्यूशन स्टेट असते कार्बनचं, की हॅलोजन कुठं अटॅच आहे. म्हणजे प्रायमरी कार्बनला अटॅच असेल तर प्रायमरी, सेकंडरीला असेल तर तो सेकंडरी अल्किल हॅलाइड, टर्चरीला असेल तर तो टर्चरी अल्किल हॅलाइड. आता इथे जे एक्झाम्पल बघितलं आपण, तर पहिलं एक्झाम्पलमध्ये हा एक्स हा हॅलोजन आहे, हा जो अटॅच आहे CS2ला, CS2ला फक्त दुसरा एक R अटॅच आहे. R अटॅच म्हणजे आपण त्याला कार्बन कन्सिडर करू, म्हणजे फक्त दुसरा एकच कार्बन अटॅचला हा कार्बन अटॅच आहे, म्हणून हा का झाला प्रायमरी हॅलाइड झाला. दुसरं जे एक्झाम्पल दिलेलं आहे इथे, हा जो कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, इथे बघितलं तर तुम्ही ॲडजेशनला 2 अल्किल ग्रुप आहेत, म्हणजे 2 कार्बन आहेत, म्हणून हा सेकंड डिग्री हॅलाइड आला, म्हणजे त्याला सेकंडरी हॅलाइड म्हणू आपण. आणि तिसरं जे एक्झाम्पल आहे त्याच्यात ह्या कार्बनला जो हॅलोजन अटॅच आहे म्हणजे एक्स अटॅच आहे, तो 3 आरला म्हणजे 3 अल्किल ग्रुपला अटॅच आहे, म्हणजे 3 कार्बनला आहे, म्हणून तो टर्चरी हॅलाइड असं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. दुसरं जे आहे अल्किल हॅलाइड, इन अलेलिक हॅलाइड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता इथे काय असतं, जो हॅलोजन ॲटम अटॅच आहे तो हॅलोजन ॲटम CS2ला कनेक्ट झालेला आहे, पण तो CS2 म्हणजे तिथं काय कार्बनचं जर आपण बॉन्डिंग बघितले तर सगळे ते सिंगल बॉन्ड आहेत. एक्स बरोबर पण सिंगल आहे, 2 हायड्रोजन आहेत त्यांच्याबरोबर सिंगल बॉन्ड आहे, इकडे जो कार्बन आहे त्याच्याबरोबर सिंगल बॉन्ड आहे. परंतु त्या sp3 हायब्रिडाइज कार्बनच्या पुढे तुम्हाला कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इथे काय आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. अशा प्रकारचा जो हॅलोजन असेल त्याला ॲलेलिक हॅलाइड्स असं म्हणायचं. पुढचं जे दिलेलं आहे आपल्याला बेन्झिलिक हॅलाइड, इन बेन्झिलिक हॅलाइड. आता बेन्झिलिक हॅलाइड्समध्ये हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन. बेन्झिलिक हॅलाइडमध्ये सुद्धा जो हॅलोजन अटॅच आहे तो sp3 हायब्रिडाइज कार्बनलाच आहे, परंतु त्याच्या पुढे म्हणजे हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा नेक्स्ट जो असणार आहे तो ॲरोमॅटिक रिंग असणार आहे. ही बघा इथं ॲरोमॅटिक रिंग, इथे सुद्धा ॲरोमॅटिक रिंग आहे, तर याला आपण बेन्झिलिक हॅलाइड असं म्हणतो. त्याचा पुढचा जो टाईप आहे व्हिनिलिक हॅलाइड. इन व्हिनिलिक हॅलाइड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम ऑफ ॲलिफॅटिक चेन. व्हिनिलिक हॅलाइड इज अ हॅलो ॲल्किन्स. व्हिनिलिक हॅलाइड कोणाला म्हणायचं, की हॅलोजन ॲटम sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच असणार. आता sp2 म्हणजे कार्बन कार्बन काय येईल इथं डबल बॉन्ड, कारण हा कार्बन काय शो करतो इथं sp2 हायब्रिडाइज तो शो करतो, आणि त्या sp2 हायब्रिडाइज कार्बनला एक्स म्हणजे हॅलोजन अटॅच आहे. हे सुद्धा एक्झाम्पल दिलं आहे व्हिनिलिक हॅलाइडचं. त्याच्यानंतर पुढचं जे दिलेलं आहे आपल्याला हॅलो अल्काइन. व्हेन हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम. हॅलोजन ॲटम कशाला अटॅच आहे, sp हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच आहे, त्याला आपण हॅलो अल्काइन म्हणतो. इथे जर बघितलं आपण हा हॅलोजन म्हणजे एक्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला म्हणजे ह्या sp हायब्रिडाइज कार्बन ॲटमला हा एक्स म्हणजे हॅलोजन अटॅच आहे, याला आपण हॅलो अल्काइन असं म्हणतो. पुढचं जे दिलेलं आहे ॲरिल हॅलाइड. इन ॲरिल हॅलाइड हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम ऑफ ॲरोमॅटिक रिंग. ॲरिल हॅलाइड किंवा हॅलो ॲरिन्स कोणाला म्हणायचं, हॅलोजन डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे. हॅलोजन डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असेल त्याला आपण ॲरिल हॅलाइड किंवा हॅलो ॲरिन्स असं म्हणतो. आता इथे आपल्याला काही कंपाऊंड दिलेले आहेत आणि त्या कंपाऊंडचे आपल्याला कॉमन नेम आणि IUPAC नेम बघायचे आहेत. पहिला जो कंपाऊंड फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला इथं, त्याच्यात जर बघितलं आपण CS2Cl2 याला म्हणतात मिथिलीन क्लोराइड.
हा काय आहे मिथिलीन क्लोराईड. IUPAC नेम काय आहे त्याचा डायक्लोरोमिथेन. दुसरा जो दिला आहे CH3CH2Br इथिल ब्रोमाइड, याचा IUPAC नेम आहे ब्रोमोइथेन. त्याच्यानंतर तिसरा जो दिलेला एक्झाम्पल त्याचं कॉमन नेम जे आहे आयसोप्रोपिल क्लोराईड आणि त्याचा IUPAC नेम आहे 2 क्लोरो. इथे जर बघितलं आपण फर्स्ट पोझिशन सेकंड पोझिशनला क्लोरीन अटॅच आहे 2 क्लोरोप्रोपेन. तिसरं जर आपण एक्झाम्पल बघितलं चौथं जर एक्झाम्पल आपण बघितलं तर चौथ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला अशा पद्धतीने दिलेलं आहे CH2 आणि Br आणि या बाजूला काय आहे CH3, इकडे पण काय आहे CH3 आहे. याचं कॉमन नेम आयसोब्युटिल ब्रोमाइड म्हणतो आणि IUPAC नेम देताना हा हॅलोजन ब्रोमीन, याला हा ज्याला कनेक्ट आहे त्याला फर्स्ट पोझिशन फर्स्ट सेकंड थर्ड 3 कार्बन आहेत म्हणून 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन असं त्याचा IUPAC नेम आहे. पाचवं जर आपण एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये त्याला आपण असं रिप्रेझेंट करू शकतो कार्बन, त्याच्या एका बाजूला आहे ब्रोमीन आणि या बाजूला एक CH3 3 टाइम आहे, हा CH3 हा CH3. ठीक आहे. तर याच्यामध्ये ब्रोमीन म्हणजे हॅलोजन, ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला फर्स्ट पोझिशन. नंतर आपण कुठे यालाही 2 देऊ शकतो, यालाही 2 देऊ शकतो किंवा याला देतो 2. आता याच्यात जर बघितलं आपण याचं कॉमन नेम टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड आणि याचं जर आपल्याला थोडं चुकलं इथं, याची जी पोझिशन याला फर्स्ट येईल, याला सेकंड येईल आणि याला थर्ड, कारण आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे. तर याच्यामध्ये 2 नंबरला काय आहे ब्रोमो ग्रुप आणि किती कार्बन पॅरेंट चेन किती याची आहे 3 याची 1 2 3 म्हणजे प्रोपेन म्हणजे IUPAC नेम 2 ब्रोमो 2 मिथाइल अजून एक सबस्टिट्यूएंट आहे तिथं आणि प्रोपेन, अशा पद्धतीने त्याचा IUPAC नेम आहे. तर अशा पद्धतीने आपण यांचे IUPAC नेम हे लिहू शकतो. काही एक्झाम्पल हे पुढे दिलेले आहेत त्याच्यासाठी. तर कॉमन नेम जे असणार आहे अल्किल हॅलाइडचा, सुरुवातीला अल्किल ग्रुप, त्याच्यानंतर काय असतो हॅलोजन आपण लावतो म्हणजे हॅलाइड लावतो. त्याला जर एक्झाम्पल आपल्याला द्यायचं असेल तर आपण अजून एक एक्झाम्पल देऊ शकतो C2H5Cl. याचं कॉमन नेम काय अल्किल ग्रुप कुठला आहे इथाइल आहे, इथाइल. नंतर पुढे काय आहे क्लोरीन, पण क्लोरीनला काय लिहितो आपण इथं क्लोराईड. म्हणजे अशा पद्धतीने त्याचं नेम आपण लिहू शकतो. अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर अल्किल हॅलाइड ॲज नेम ॲज हॅलोअल्किन. IUPAC सिस्टीमनुसार अल्किल हॅलाइडचं जे IUPAC नेम दिलं जातं त्याला हॅलोअल्किन्स म्हणतो. म्हणजे जो एक आपण पॅरेंट चेन सिलेक्ट करायची असते लॉंगेस्ट चेन, ती पॅरेंट चेन असते ती अल्किन असते आणि जो सबस्टिट्यूएंट त्याला हॅलोजन असेल, जो असेल ब्रोमो असेल क्लोरो असेल आयोडो, तो आपण आधी लिहायचा असतो. ॲरिल हॅलाइड आर नेम ॲज अ हॅलोअल्किन ॲज कॉमन ॲज वेल ॲज IUPAC सिस्टीम. आता ॲरिलसाठी, ॲरिल म्हणजे काय बेन्झीन रिंगसाठी, फॉर डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ एन आरिन. डाय हॅलोजन जर डेरिव्हेटिव्ह असतील म्हणजे एकाच बेन्झीन रिंगला जर 2 हॅलोजन कनेक्ट असतील तर त्याच्यासाठी आपण प्रिफिक्स अर्थो मेटा पॅरा हे कॉमन नेमसाठी यूज करतो. जर आपण बघितलं समजा फॉर एक्झाम्पल ही मी काय एक बेन्झीन रिंग काढलेली आहे, ठीक आहे. समजा इथे एक हॅलोजन आहे, इथे हे काय हॅलोजन आहे, हे काय झालं डाय हॅलोजन झालं, ठीक आहे. हे डाय हॅलोजन आहे, पण डाय हॅलोजन कुठला तर हे अर्थो असतात. हे कुठले असतात अर्थो असतात. ही जी पोझिशन असते ही अर्थोची आहे, ही सुद्धा पोझिशन काय त्याला अर्थोची आहे.
आता दुसरं जर बघितलं आपण, समजा अजून एक बेन्झीन रिंग आपण काढलेली आहे, ठीक आहे, इथं एक हॅलोजन असेल, इथं एक हॅलोजन असेल. आता ही जी पोझिशन आहेत ह्या प्याराच्या पोझिशन आहेत, तर आपण याला कॉमन नेममध्ये प्यारा डाय हॅलोजन असं ते मेन्शन करू शकतो. आणि ह्या ज्या पोझिशन आहेत इथं एक्स आणि इथं एक्स, ह्या मेटाच्या पोझिशन, हे कॉमन नेमसाठी आपण याला मेटा म्हणू शकतो. मेटा हॅलोजन त्या पोझिशन असतील. आता पुढचा जो टॉपिक आहे, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड्स कशापासून तयार केल्या जातात? फ्रॉम अल्कोहोल. पहिली जी मेथड आपण अल्कोहोल पासून मिळवू शकतो. मोस्ट वाइडली यूज मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड इज रिप्लेसमेंट ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ एन अल्कोहोल बाय हॅलोजन ॲटम. जर आपण बघितलं तर अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आपण असा लिहितो, किंवा अल्कोहोलचा एखादा जनरल कंपाऊंड लिहिला तर ROH. ह्या जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे हा रिप्लेस होतो. हा कोण रिप्लेस करणार आहे? हॅलोजन रिप्लेस करणार आहे. आणि तो रिप्लेस केल्यानंतर हॅलोजन स्वतः तिथं कनेक्ट होतो आणि अल्किल हॅलाइड काय होणार आहे? ऑब्टेन होणार आहे. हायड्रॉक्सिल ग्रुप मे बी replaced by halogen atom using hydrogen acid, phosphorus halide, thionyl chloride. आता जो हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्लेस होणार आहे तर त्याला कोणीतरी रिप्लेस करेल, तो त्याचा रिप्लेस होणार नाही. तर त्याच्यासाठी हॅलोजन ॲसिड आहेत, म्हणजे HCl आहे, HBr आहेत, हॅलोजन ॲसिड आहे. फॉस्फरस ॲसिड आहेत, फॉस्फरस ॲसिडने सुद्धा तो रिप्लेस होतो. त्याच्यानंतर थायोनिल क्लोराईड SOCl2 थायोनिल क्लोराईड याचा यूज करून आपण त्याला रिप्लेस करू शकतो. आता बाय यूजिंग हॅलोजन ॲसिड और हायड्रोजन हॅलाइड, the condition for reaction of alcohol with halogen acid is dependent on the structure of alcohol and particular halogen acid use. आता अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड मिळवण्यासाठी जी कंडिशन आहे, तर अल्कोहोल्स आणि पर्टिक्युलर हॅलोजन ॲसिड याच्यामध्ये जे यूज केलं जाणार आहे त्याच्यासाठी जी कंडिशन आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल विथ गिवन हॅलो ॲसिड, ऑर्डर दिलेली इथं काय दिलेलं आहे? 3 डिग्री. म्हणजे जे टर्चरी अल्कोहोल आहे ते मोर रिॲक्टिव्ह आहे, आणि त्याच्यानंतर सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी थोडीशी कमी आणि प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी खूपच कमी आहे. जर टर्चरी अल्कोहोल जर तुम्ही हॅलो ॲसिडबरोबर रिॲक्ट करता तर ते लवकर रिॲक्ट होईल आणि प्रोडक्ट आपल्याला अल्किल हॅलाइड हा लवकर ऑब्टेन होईल. आता इथं रिॲक्शन दिलेलं आहे, अल्कोहोल जनरल लिहिलेलं आहे त्याचं आणि अल्किल हॅलाइड HX मध्ये लिहितो आपण. सुटेबल कंडिशन. आता इथे काय होतंय, हा OH आणि X हा सेपरेट होतो, म्हणजे एका बाजूला बाय प्रॉडक्ट म्हणून वॉटर ऑब्टेन होतंय आणि R हा Xला कनेक्ट होतोय आणि आपल्याला अल्किल हॅलाइड्स ऑब्टेन होतंय. आता ती आपण एक जनरल रिॲक्शन बघू. इथं हे बघा, अल्कोहोल दिलेलं आहे आणि HCl बरोबर. जेव्हा HCl आपण यूज करतोय त्यावेळेस आपल्याला झिंक क्लोराईड हा यूज करावा लागेल, ठीक आहे. तर याला ग्रूज प्रोसेस असं म्हणतात. म्हणजे प्रायमरी सेकंडरी अल्कोहोलसाठी ही रिॲक्शन आपण करू शकतो, आणि प्रायमरी सेकंडरी जेव्हा अल्कोहोल आपण यूज करतो त्यावेळेस आपल्याला झिंक क्लोराईड हा वापरावाच लागेल. परंतु टर्चरी अल्कोहोलला आपल्याला फक्त कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ॲसिड जरी असेल तरीसुद्धा रिॲक्शन होते, त्याच्यात झिंक क्लोराईड वापरण्याची आवश्यकता नाही. आता या रिॲक्शनमध्ये जर आपण बघितलं तर इथे अल्कोहोलचा हायड्रॉक्सिल आणि HClचा H यांच्यापासून मिळतंय वॉटर बाय प्रॉडक्ट, आणि R आणि Cl काय होईल? कनेक्ट होईल. हे फक्त प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन आहे, याच्यात झिंक क्लोराईड हा यूज केलेला असेल. टर्चरी अल्कोहोलला तुम्हाला झिंक क्लोराईड यूज करण्याची आवश्यकता नाही. कॉन्स्टंट बॉइलिंग हायड्रोब्रोमिक ॲसिड 48% इज यूज फॉर प्रिपेरिंग अल्किल ब्रोमाइड. अल्किल ब्रोमाइड प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला हायड्रोब्रोमिक ॲसिड किती 48% बाय मास आपल्याला यूज करावा लागेल.
Primary alkyl bromide can also be prepared by reacting with NaBr and H2SO4. सोडियम ब्रोमाइड आणि सल्फ्युरिक ॲसिड आणि त्याला जर आपण हीट दिली तरी आपल्याला प्रायमरी अल्किल ब्रोमाइड ऑब्टेन करता येऊ शकतो. रिॲक्शन दिलेली बघा. अल्कोहोलचा हायड्रॉक्झिल आणि हायड्रोब्रोमिक ॲसिडचा H याच्यापासून तुम्हाला वॉटर सेपरेट होईल आणि हा R आणि Br कनेक्ट होऊन अल्किल ब्रोमाइड तुम्हाला मिळेल. गुड yield of alkyl halide may be obtained by heating alcohol with a sodium or potassium iodide in 95% phosphoric acid. जर आपल्याला अल्किल हॅलाइडचं प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात पाहिजे असेल तर त्यावेळेस आपल्याला अल्किल हॅलाइडची रिॲक्शन ही सोडियम किंवा पोटॅशियम आयोडाईड बरोबर करता येईल आणि त्यावेळेस आपल्याला अल्किल आयोडाईड हा मोठ्या प्रमाणामध्ये काय होणार आहे, ऑब्टेन होणार आहे. बाय यूजिंग फॉस्फरस हॅलाइड, पुढची जी रिॲक्शन आहे फॉस्फरस हॅलाइड पासून, अँड अल्किल हॅलाइड मे बी प्रिपेअर्ड बाय ॲक्शन ऑफ फॉस्फरस हॅलाइड ऑन अल्कोहोल. अल्कोहोलची आणि जर फॉस्फरस हॅलाइडची आपण रिॲक्शन केली तर त्याच्यापासून आपल्याला अल्किल हॅलाइडचे मिळू शकतं. फॉस्फरस ट्रायब्रोमाइड अँड ट्रायोडाइड आर युजली जनरेटेड इन C2, म्हणजे रिॲक्शन मिक्सचरमध्येच ते आपल्याला मिळणार आहेत. बाय ॲक्शन ऑफ रेड फॉस्फरस ऑन ब्रोमीन and iodine respectively. Phosphorus pentachloride react with the alcohol to give alkyl chloride. Phosphorus pentachloride ची रिॲक्शन जर अल्कोहोल बरोबर केली तर आपल्याला अल्किल क्लोराइड हा ऑब्टेन होईल. आता इथं रिॲक्शन दिलं आहे बघा, अल्कोहोल फॉस्फरस ट्रायक्लोराइड, आता इथं ट्राय हॅलाइड आहे, रिॲक्शन पासून आपल्याला मिळाला अल्किल हॅलाइड आणि फॉस्फोरिक ॲसिड. इथं एक रिॲक्शन दाखवली बघा, फॉस्फरस पेंटाक्लोराइड बरोबर अल्किल हॅलाइड HCl आणि POCl3 अशा पद्धतीने आपल्याला प्रोडक्ट्स ऑब्टेन होत आहे. पुढची रिॲक्शन आहे बाय युजिंग थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइड हा थायोनिल क्लोराइड आहे SOCl2. थायोनिल क्लोराइड रिॲक्ट विथ अ स्ट्रेच चेन प्रायमरी अल्कोहोल बरोबर थायोनिल क्लोराइडची रिॲक्शन झाल्यानंतर गिव्ह रिअरेंज अल्किल क्लोराइड, आपल्याला काय मिळतो, अनरिअरेंज अल्किल क्लोराइड मिळतो. बाय प्रॉडक्ट ऑप्टेन आर गॅसेस, बाय प्रॉडक्ट बघा इथं गॅसेस ऑप्टेन होतात SO2 आणि HCl गॅस फॉर्ममध्ये. देर इज नो नीड टू पुट एक्स्ट्रा एफर्ट फॉर इज सेपरेशन. आता बघा ह्या रिॲक्शनमध्ये अल्कोहोलची रिॲक्शन थायोनिल क्लोराइड बरोबर झाली, आपल्याला अल्किल क्लोराइड मिळालं. सल्फर डायऑक्साईड आणि HCl गॅस फॉर्ममध्ये लिबरेट झाले. तर आपल्याला इथे फक्त एकच प्रोडक्ट राहणार आहे, कुठला, अल्किल क्लोराइड, कारण SO2 इव्हॅपोरेट होऊन जाईल, HCl पण इव्हॅपोरेट होऊन जाईल, कारण ते दोघं गॅस फॉर्ममध्ये तिथं ऑप्टेन झालेले. ही बेस्ट मेथड आहे अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशनसाठी. ही बेस्ट मेथड आहे कारण याला प्युरिफिकेशन करण्याची गरज येत नाही किंवा प्रोडक्ट सेपरेट करण्याची गरज येत नाही.